तर इथे मी तुम्हाला कटाची आमटी बनवून दाखवणार आहे। कटाच्या आमटीसाठी मी डाळीतलं पाणी, डाळ जी शिजतो ना पुरणाला, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। अशा पद्धतीने मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला जास्त पाणी लागत असेल तर त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं। आता याला बाजूला ठेवून देऊया। मसाला कसा करायचा ते बघूया। इथं मी प्लेटमध्ये 10-12 लसण पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत। 4-5 लाल मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत। सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा पण छान असा तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा। हे सगळं साहित्य मी मसाल्याचं भाजून घेतलेलं आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं साहित्य, हे खोबरं टाकते मी, खोबरं, कांदा, मिरच्या पण असं काळपट होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या आणि लसण। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। याच्यामध्ये कोथिंबीर टाकते मी आणि छान वाटून घेऊया। कटाच्या आमटीसाठी इथं मी वाटण तयार केलेलं आहे, हे बघा। आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। खूप सोप्या पद्धतीने एकदम सुंदर ही कटाची आमटी आहे आणि शक्यतो पुरणातलंच पाणी काढून घ्यायचं डाळीतलं। इथे मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कटाची आमटी बनवणार आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। भांडं गरम झालेलं आहे। इथे मी 1.5 पळी तेल टाकत आहे। तेल छान गरम होऊ देऊया। तेल इथे गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायचं, एकदम थोडीशी, आणि छान असं फुलू द्यायचं जिरे मोहरी। मग आपल्याला मसाला टाकून घ्यायचा। जिरे मोहरी छान फुलायला लागले, त्याच्यामध्ये हा आता मसाला टाकून घेऊया। आपण लसूण याच्यामध्येच टाकलेलं आहे, थोडंसं अद्रकचा तुकडा पण टाकले, मी सांगायचं विसरलेले आहे। आता हे गॅस कमी करायचा आणि हे वाटण टाकून घेऊया। वाटण छान भाजून घ्यायचं बरं, कमी गॅसवर। ते वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून आपल्याला काही मसाले टाकायचे याच्यामध्ये। खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर छान तेल सुटायला लागले, त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकूया आणि 2 चमचे घरचा काळा मसाला टाकणार आहे। तुमच्याकडे जे असेल ते टाकू शकता। हे आमच्याकडे घरचा काळा मसाला आहे। आता हे मिक्स करून भाजून घेऊया तेलामध्येच। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। थोडासा हिंग टाकते, हिंग पण टाकून छान भाजून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकूया आधी, म्हणजे मसाले चिटकणार नाही। थोडंसं पाणी टाकणार आहे, अर्धी वाटी। पाणी टाकल्यानंतर थोडासा भाजून घ्यायचा अजून मसाला। कढीपत्ता, कढीपत्ता नंतर किंवा आधी टाकू शकता तुम्ही। छान भाजला जातो तेलामध्ये आणि सुगंध उतरतो। आता टाकलात ना मस्त असं आमटीमध्ये सुगंध उतरतो। मसाला छान भाजलेला आहे। आता हे आपण आमटीचं पाणी मध्ये टाकूया। एक वाटी गरम पाणी टाकणार आहे मी नंतर। अजून हे कोमट पाणी करून टाकलेलं आहे 1 वाटीभर। आता मीडियम टू लो गॅसवर छान उकळी आणायची आमटीला। मीठ लागलं तर टाकून घ्यायचं, आधी आपण टाकलेलं आहे। आणखी 1 चमचा टाकते मी, जसं लागेल तसं मीठ टाकूया। आता छान उकळी आणून घेऊया मीडियम टू लो गॅसवर। इथे मस्त आमटीला उकळी यायला लागली आहे छान। हे बघा किती मस्त तर्री आलेली आहे, चव पण खूप सुंदर लागते। आता हिला 2-3 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर छान उकळून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि छान 2-3 मिनिटं उकळी येऊ द्या। उकळी आलेली आहे, उकळू द्यायचं, म्हणजे छान असं आमटी थोडीशी जळली ना खूप सुंदर चव लागते। आता त्याला छान कमी गॅसवर उकळू देऊया, मग आपली ही आमटी तयार होते।
आमटी इथे छान उकळलेली आहे. आता गॅस बंद केलेला आहे. 2-3 मिनिटं मी छान उकळून घेतलेली आहे. मस्त तर्रीबाजी आमटी तयार झालेली आहे आपली. ही कटाची आमटी इथे तयार आहे आपली सुंदर अशा पद्धतीने. हे बघा किती छान, चव ही छान लागते आणि कलर पण छान आलेला आहे. नंतर भेटूया अशाच चमचमीत व्हिडिओमध्ये. धन्यवाद.